पुन्हा मुलगीच झाली. दाईने जसे हे शब्द उच्चारले तसे घराबाहेर उभ्या असलेल्या सुभद्राबाईंचा चेहरा रागाने लालबुंद झाला. देवा रे देवा, सलग तिसऱ्यांदा मुलगीच. आतून खोलीतून खाटेवर पडलेली अलका आपल्या नुकत्याच जन्माला आलेल्या चिमुरडीला छातीशी घट्ट धरून रडत होती. तिला मुलगी झाल्याचे दुःख नव्हते, तर दुःख या गोष्टीचे होते की आता तिच्यासोबत काय होणार. जेव्हा पहिली मुलगी झाली तेव्हा सासूने घर डोक्यावर घेतले होते. दुसरी मुलगी झाली तेव्हा संपूर्ण गावात तिची बदनामी केली गेली. आणि आता ही तिसरी मुलगी. सुभद्राबाई तरातरा खोलीत आल्या आणि ओरडल्या, तुझ्या नशिबात कुळाचा दिवा नाहीच ग बाई. आमच्या घराण्याचे नाव बुडवायला आलीस तू. अलका शांत राहिली. तिला ठाऊक होते की आता जर उत्तर दिले तर अपमान अजून वाढणार. शेजारच्या बाया तरी कुठे कमी होत्या. किने म्हटले, हिची पावलं पांढरी पायगुण घेऊन आलेत. दुसरी म्हणेली, घरात लक्ष्मी आली म्हणतात, पण सलग 3 हे तर अघटित आहे. तिसरीने तर मर्यादाच ओलांडली. ज्या घरात अशी सून असते तिथे कधी सुख नांदत नाही. अलका हे सगळे मुकाट्याने सहन करत राहिली. हळूहळू घरातील परिस्थिती इतकी खालावली की तिला कुटुंबासोबत जेवायलाही दिले जात नव्हते. सगळे जेवून झाल्यावर जे काही उरले सुरले असायचे तेच तिच्या नशिबी याचे. कित्येक रात्री अलका स्वतः उपाशी झोपायची, पण आपल्या तिन्ही मुलींना पोटभर जेव खाऊ घालायची. तिचा पतीही आईच्या भीतीने कधी तिच्या बाजूने एक शब्दही बोलत नसे. एकदा गावात एक मोठा धार्मिक उत्सव आणि महाप्रसाद ठेवण्यात आला होता. गावातील सर्व महिलांना आदराने बोलावण्यात आले होते. अलकाही छान आवरून जाण्यासाठी निघाली. तेवढ्यात सासूने तिचा हात मागून घट्ट धरला. तू या पूजेला जायचं नाही. सुभद्राबाई कडकडल्या. अलकाने डोळ्यात पाणी आणून विचारले, का ग माई? सुभद्राबाई म्हणाल्या, ज्या स्त्रीला वंशाचा दिवा देता आला नाही तिने अशा पवित्र कार्यात पाऊल ठेवायचंच नसतं. अपशकुन होतो. पुरा वाडा माणसांनी भरला होता. सगळ्यांसमोर अलकाचा घोर अपमान झाला. तिच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या, पण तिने पलटून एकही शब्द न बोलता स्वतःला खोलीत कोंडून घेतले. त्या रात्री तिने पहिल्यांदा देवाकडे तक्रार केली. देवा, मुलगी असणं इतका मोठा गुन्हा आहे का? पण तिच्या परीक्षेचा अंत अजून झाला नव्हता. काही महिन्यांनी सुभद्राबाईंनी घरात मोठा तमाशाच केला आणि अंतिम निर्णय सुनावला. आता या घरात तुझ्यासाठी आणि तुझ्या या 3 मुलींसाठी जागा नाही. अलकाच्या हातात एक छोटीशी पिशवी दिली गेली आणि भर पावसात तिला तिन्ही मुलींसह घराबाहेर काढले गेले. धो-धो पाऊस पडत होता. अलका रस्त्याच्या कडेला उभी होती. तिन्ही लहान मुली तिला बिलगून थंडीने कापत होत्या. त्या दिवशी तिच्याकडे ना घर होते, ना पैसा, ना कोणाचा सहारा. पण तिच्याकडे तिची सर्वात मोठी संपत्ती होती, तिच्या मुली. तिने स्वतःचे अश्रू पुसले आणि मुलींकडे पाहत म्हणाली, जर माझ्या देवाने मला या 3 परी दिल्या आहेत तर मी यांना कोणापेक्षाही कमी पडू देणार नाही. दुसऱ्या दिवसापासून अलकाचा नवा संघर्ष सुरू झाला. तिने लोकांच्या घरी स्वयंपाक केला, कपडे शिवले, तर कधी शेतात मजुरी केली. दिवसा पडेल ते काम करायचे आणि रात्री मुलींचा अभ्यास घ्यायचा. हाच तिचा दिनक्रम बनला. वर्षे सरत गेली. तिन्ही मुली अभ्यासात खूप हुशार निघाल्या. अलकाने स्वतः कष्ट केले, पण मुलींना कधीही कशाची कमी भासू दिली नाही. एक दिवस मोठ्या मुलीने आईचा हात हातात घेतला आणि विचारले, आई, फक्त मुलगी म्हणून जन्माला आल्याने कोणी अपशकुनी होतं का ग? अलकाचे डोळे भरून आले. तिने मुलीचा चेहरा जवळ घेतला आणि म्हणाली, नाही ग माझ्या वासरा. अपशकुनी तर ती माणसं नसतात, तर ती संकुचित विचारसरणी असते, जी मुलींना ओझं समजते. मुलींनी आईला घट्ट मिठी मारली आणि म्हणाली, आई, तू काळजी करू नकोस. आता आम्ही तुझी ताकद बनू. अलकाच्या चेहऱ्यावर एक समाधानाचे हसू उमटले. एक दिवस संध्याकाळी अलका आपल्या तिन्ही मुलींसोबत घराबाहेर बसली होती. सूर्य मावळत होता. तिन्ही मुली आईच्या कुशीत डोके ठेवून बसल्या होत्या. तेवढ्यात लहान मुलीने विचारले, आई, जर आम्ही मुलगे असतो तर आजीने आपल्याला घराबाहेर काढलं नसतं ना ग? अलकाने तिन्ही मुलींना आपल्या छातीशी घट्ट धरले आणि म्हणाली, बाळांनो, चूक तुमच्या जन्माची नव्हती. चूक त्या लोकांच्या विचारांची होती, जे देवाच्या घरच्या फुलांमध्येही फरक करतात. मग तिने आभाळाकडे पाहिले आणि म्हणाली, ज्या घराण्याने मला मुलीमुळे नाकारले होते, त्याच दिवशी माझ्या देवाने ठरवले होते की माझ्या मुली माझी कमजोरी नाही, तर माझी खरी ओळख बनतील. तिन्ही मुलींनी आईचा हात हातात घेतला. अलका आत्मविश्वासाने म्हणाली, लक्षात ठेवा बाळांनो, ज्या स्त्रीला लोक कमकुवत समजून सोडून देतात
तीच स्त्री एक दिवस आपल्या मुलींच्या बळावर इतकी सक्षम बनते की तिला आयुष्यात पुन्हा कधीच कोणाच्या सहाऱ्याची गरज भासत नाही. आज अलकाच्या डोळ्यात अश्रू नव्हते, तर एक वेगळाच आत्मविश्वास होता. कारण आता तिला कोणालाही काही सिद्ध करून दाखवायचे नव्हते. तिच्या तिन्ही मुलीच तिच्या प्रत्येक संघर्षाचे आणि प्रश्नाचे जिवंत उत्तर होत्या. मुली कधीच ओझं नसतात. ओझर तर ती विचारसरणी असते, जी मुलगा आणि मुलगी यामध्ये भेद करते. जर तुम्हाला ही हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी कथा आवडली असेल, तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि अशाच मनाला भिडणाऱ्या सुंदर कथांसाठी आमच्या सातारच्या मार्क्सवाली ताई चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.